आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायस न्यूज। लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजून एक आठवडा झाला तरी देखील महाविकास आघाडी असो की महायुती यांच्या उमेदवारांची अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही। तर दुसरीकडे जे संभाव्य उमेदवार आहेत जे प्रचाराला देखील लागले आहेत त्यांना मात्र मित्र पक्षाकडून जोरदार विरोध होताना दिसून येत आहे। यामध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची उमेदवारी फायनल असल्याचं महायुतीचे नेते सांगत आहेत। तर दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या भाजपाचेच कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येते। खासदार प्रतापराव जाधव हे निवडून आले तेव्हापासून भेटलेच नाही अशी त्यांची नाराजी असल्याचं स्वतः भाजपा आमदार संजय कुटे व आमदार आकाश फुंडकर यांनी जाहीर भाषणातून खासदार प्रतापराव जाधव यांना सांगितलं आहे। सर्वात जास्त आणि हे सर्व शक्य होणार आहे ते तुमच्या मेहनतीने। शेवटी तुमच्या मेहनतीशिवाय काहीच होत नाही। आज तुम्ही सगळेजण ज्या दिवशी कामाला लागतात तेव्हाच हे सगळं शक्य होत असते। शेवटी तुमचीच ताकद ही महत्त्वाची असते आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आणि सोबत खासदार साहेबांनी एक विनंती करणार आहे। खासदार साहेब हे बरेचदा तुम्हाला सांगत नाही, हे जेवढे आहेत हे बरेचदा सांगत नाही, त्यांची तुम्हाला भेटायची फार इच्छा असते पण भेटीगाठी कमी होतात म्हणून ते कधी कधी नाराज राहतात। तर आमची अशी विनंती आहे की महिना 2 महिन्यातून एक दिवस आम्हाला देत जा आणि पूर्ण दिवस खामगावात राहतात, असंच आहे ना। भेटी गाठी कमी होतात म्हणून त्यांचं नाराजी असते। तुम्ही 1 महिन्यातून 1 दिवस 2 महिन्यातून 1 दिवस आमच्या खामगावसाठी पूर्ण दिवस ज्याच्यात सगळ्यांच्या भेटी तुमच्या होतील, या भेटी गाठी झाल्या की आमचं काहीच आमचं राहत नाही एवढीच आपल्याला मी विनंती करतो। आकाशने खंत बोलून दाखवली, ते सर्व स्वाभाविकपणे कदाचित कमी जास्त प्रमाणात आमदारांबद्दलही ती खंत असते की बाबा खासदार साहेब आपल्याला भेटले पाहिजे, बाकी अपेक्षा काही नसते कार्यकर्त्यांची। आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची तर भाऊ मी तुम्हाला स्पष्ट सांगतो दुसरी काहीच अपेक्षा नाही। फक्त खासदार साहेब आले 2 मिनिट सगळ्या मतदारसंघात सगळ्या कार्यकर्त्याला मतदार एका ठिकाणी भेटले गेले तरी बस आहे, याच्यावर तर कोणाची अपेक्षा नाही। महायुती बरोबरच महाविकास आघाडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य असल्याचं दिसून येतं। महाविकास आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा उभाटाकडे आहे। उभाटाकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी तेच उमेदवार असल्याचं सांगितलं जातं। तर त्यांच्या उमेदवारीला उशिरा जाग आलेल्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे। ही जागा काँग्रेसलाच देण्यात यावी या मागणीकरिता त्यांनी पक्षाचे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे दिले आहेत। जर काँग्रेसला ही जर जागा सोडत नसेल तर आम्ही कसं काम करायचं आणि निष्क्रिय लोकांना तिकीट द्यायचे आणि त्यांचं नेहमी काम करायचं, निवडून आले किंवा पडले तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे विचारत नाही। त्यामुळे आम्ही सर्वांनी सामूहिक राजीनामे या ठिकाणी आज जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे दिलेले आहे। सर्वात जास्त ग्रामपंचायत काँग्रेसच्या, बाजार समित्या काँग्रेसच्या, नगरसेवक काँग्रेसचे, नगरपालिका काँग्रेसचे, नगरपंचायत काँग्रेसचे, जिल्हा परिषद काँग्रेसची, सर्व पंचायत समित्यामध्ये सर्वात जास्त काँग्रेसचे लोक आहेत आणि काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी दिला पाहिजे। काँग्रेसच्या उमेदवाराला नेहमी वारंवार वापरून घेण्यात येतं या लोकसभेत, त्यामुळे आम्ही याचे राजीनामे दिलेले आहेत। जर काँग्रेसच्या व्यक्तीला काँग्रेसचा सिंबॉल या ठिकाणी जर नसला तर काँग्रेसचे पदाधिकारी मतदार हे यावेळेस नक्की विचार करतील आणि काँग्रेस पक्षाला जर या ठिकाणी विजयी व्हायचं असेल, आघाडीला विजयी व्हायचं असेल तर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार आणि काँग्रेसला या ठिकाणी जागा द्यावी, अन्यथा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांकडून अपेक्षा करू नये ही चेतावणी समजा, विनंती समजा किंवा इतर काही समजा। परंतु या काँग्रेस प्रदेशने तसेच अखिल भारतीय काँग्रेसने या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार द्यावा हीच विनंती यावेळेस आम्ही करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष साहेब यांना भेटायला इथं आलो होतो। 15 वर्षापासून बुलढाणा लोकसभेची जागा ही कधी राष्ट्रवादीला कधी दुसऱ्या पक्षाला जात आहे, ती जागा पुन्हा काँग्रेसकडे यावी, काँग्रेसचाच उमेदवार यावेळेला या लोकसभेला देण्यात यावा ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या भविष्यामध्ये जर ही जागा काँग्रेसला नाही सुटली तर पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या पद्धतीने विचार करावा लागेल याची सुद्धा जाणीव आम्ही आज जिल्हाध्यक्षांनी केली।
काँग्रेसला ती जागा सोडा अशा पद्धतीची त्यांची आग्रहाची मागणी आहे. ते प्रचंड डिस्टर्ब आहे आणि जागा जर दुसऱ्या पक्षाला गेली पाठवलाय, आम्ही मागेच पाठवलाय, जाहीर मध्ये आम्ही बोललेलो आहे. एकूणच महाविकास आघाडी असो की महायुती यांच्या उमेदवारी संदर्भात अद्यापही सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम असून उमेदवारांची अधिकृत घोषणा केव्हा होणार याकडे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची नजर लागली आहे. आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका.